तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटची ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये आपण जर ॲटलिस्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काहीतरी सर्जरीच आहे बाबा असं वाटतं नेहमी आपल्याला की किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, त्याच्यामध्ये सर्जरी करून आपण तो भाग तिथे लावतो. पण बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये असली कसलीही सर्जरी इन्व्हॉल्व नसते. बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये बेसिकली आपण काय करतो की पेशंटचा जो जुना बोन मॅरो त्याला क्लिअर केलं जातं. आपण थोडे हेवी किमोथेरपी किंवा इंजेक्शन्स देऊन जुना बोन मॅरो क्लिअर करतो आणि नवीन स्टेम सेल्स पेशंटला दिले जातात. त्या स्टेम सेल्स आपण एक सेंट्रल लाईन म्हणून किंवा कॅथेटर म्हणून एक असतो, ज्या कॅथेटरद्वारे त्या स्टेम सेल्स दिल्या जातात. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सर्जरी इन्व्हॉल्व नसते. त्यामुळे मग ही सर्जरीचा प्रकार नाही आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. हा बेसिकली स्टेम सेल थेरपीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण पेशंटला स्टेम सेल्स देऊन पूर्णपणे बरं करू शकतो. आता याच्यात जी प्रोसेस राहते इनिशियली बोन मॅरो क्लिअर करण्याची प्रोसेस, त्याला 4 ते 5 दिवस इंजेक्शन देऊन तो बोन मॅरो क्लिअर केला जातो. कधी कधी रेडिएशनची पण हेल्प घेतली जाते. रेडिएशनची हेल्प घेऊन आपण त्या स्टेम सेल्स कमी करतो, जुना बोन मॅरो क्लिअर करत असतो. त्याचबरोबर पेशंटची इम्युनिटी पण कमी करणे गरजेचं आहे. नवीन येणाऱ्या स्टेम सेल्सला इन्ग्राफ्ट होणे किंवा तिथे बसण्यासाठी ते गरजेचं असतं. त्यामुळे मग 4-5 दिवसात ते इंजेक्शन देऊन झाले की मग आपण ज्या नवीन स्टेम सेल्स कलेक्ट केलेल्या त्या इन्फ्यूज केल्या जातात. ते दिल्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवसांनी त्या स्टेम सेल्स काम करायला स्टार्ट करतात. आधी हिमोग्लोबिन, WBC आणि मग प्लेटलेट वाढायला चालू होतं. अशा प्रकारे आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटची प्रोसिजर करू शकतो. ते झाल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर पेशंटला डिस्चार्ज केलं जातं आणि त्यानंतर जवळपास वीकली वन्स आठवड्यात एकदा फॉलोअप केलं जातं 100 दिवसापर्यंत. त्यानंतर 15 दिवसामध्ये फॉलोअप लागतो. अशा प्रकारे ही प्रोसिजर असते. थोडी क्लिष्ट प्रोसिजर आहे, पण एकदा जर व्यवस्थित झाल्या सगळ्या गोष्टी तर पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो.